उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जावंसं वाटतं. त्यामुळे उटीला जाण्याचा बेत आखला. मुंबई ते कोइंबतूर विमानाने जाऊन पुढे उटीपर्यंत जाण्याकरता गाडी ठरवली. हे अंतर साधारण 3-3.5 तासाचं आहे. वाटेत A to B या प्रसिद्ध हॉटेलमध्ये नाश्ता करून घेतला. गाडी घाट चढायला लागली तसा हळूहळू हवेत गारवा जाणवत होता आणि पुढे तर पाऊसच आला. पुण्याच्या 40-42 तापमानाला वैतागलेल्या आम्हाला हा पाऊस फार आल्हाददायक वाटला. उटीला पोचलो तेव्हा दुपारचे 2 वाजले होते. सर्वप्रथम आम्ही बोटॅनिकल गार्डन बघितलं. तिथे त्या आठवड्यात फ्लॉवर शो होता, त्यासाठी भरपूर लोक आले होते. त्यानंतर टी फॅक्टरी बघितली. पाऊस सतत पडत असल्यामुळे आम्ही थोडीफार खरेदी केली आणि परत गेलो. सकाळी उठून सगळ्यात आधी गेलो शूटिंग प्लेसला. इथे बॉलिवूडमधील बऱ्याच गाण्यांचं शूटिंग झालेलं आहे. उटीचं निसर्ग सौंदर्य हळूहळू दिसू लागलं होतं. इथलं पाईन फॉरेस्ट हे माझं सगळ्यात आवडीचं ठिकाण झालं, कारण उंचच उंच पाईन वृक्ष आणि थोडं उतरून खाली गेलं की दिसणारा हा विस्तीर्ण तलाव, निरभ्र आकाश, दूरवरचे डोंगर, आजूबाजूचं पाईन वृक्षांचं जंगल आणि निळं हिरवं पाणी, हे सगळं डोळे भरून पाहत राहिलो. या भागात चहाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. इथले चहाचे मळे प्रसिद्ध आहेत आणि तिथे जाऊन चहाची पानं खुडतानाचा हा फोटो काढलाच पाहिजे. इथले सगळे रस्ते म्हणजे चढ उतारच. हा संपूर्ण परिसर लहान मोठ्या टेकड्यांनी बनलेला आहे. येथील डोड्डा बेट्टा शिखर हे तमिळनाडूमधील सर्वाधिक उंचीचं आहे. पण इथे जाणं अवघड नाही, कारण अनेक वर्ष पर्यटक येत असल्यामुळे डांबरी रस्ता वरपर्यंत जातो. तिसऱ्या दिवशी कुन्नूर गावात गेलो. इथेही सगळ्या डोंगर उतारावर चहाचे मळे दिसतात. चेन्नई एक्सप्रेसमधलं काश्मीर में तू कन्याकुमारी हे गाणंही इथे चित्रित झालंय. कुन्नूर हे उटीपेक्षा थोडं खाली आहे. त्या दिवशी उटीमधले सगळे ढग खाली उतरून इथे स्थिरावले होते, त्यामुळे थंडगार हवा आणि धुकं होतं. इथे डॉल्फिन्स नोज, सिम्स पार्क वगैरे बघून परतीच्या बसनी उटीला गेलो. संध्याकाळी तलावामध्ये बोटिंग केलं. कडेला दिसतात ती निलगिरीची झाडं. सह्याद्रीमध्ये जशी कारवी दिसते तशी इथल्या डोंगरांवर कुरुंजीची बसकी झुडपं असतात. त्यांनाही 12 वर्षातून एकदा फुलं येतात. त्या फुलांचा रंग निळसर जांभळा असल्यामुळे नाव पडलं निलगिरी पर्वत. आणि ही उंच झाडं म्हणजे युकॅलिप्टस. ब्रिटिशांनी ही मूळची ऑस्ट्रेलियामधली झाडं इथे मोठ्या प्रमाणात लावली, त्यामुळे यांना नाव मिळालं निलगिरी वृक्ष. उटीवरून मैसूरला जाताना 2 जंगलं लागतात. तमिळनाडूमध्ये मधुमलाईचं आणि राज्याची सीमा ओलांडून पलीकडे गेलं की कर्नाटकात बंडीपूरचं. शिवाय डावीकडे येतं ते केरळमधील वायनाड अभयारण्य. ही जंगलं म्हणजे 3 राज्यात पसरलेल्या मोठ्या अरण्याचे भाग आहेत. याचबरोबर अनेक लहान मोठी राष्ट्रीय उद्यानं, व्याघ्र हत्ती प्रकल्प, राखीव जंगलं मिळून निलगिरी बायोस्फिअर बनतं. या जंगलात हरणांचे कितीतरी कळप दिसले आणि अगदी अनपेक्षितपणे रस्त्याच्या पलीकडे नजर गेली तर एक अस्वल चालत जाताना दिसलं. यानंतर बंडीपूर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करायचं ठरवलं. यात परत हरणं, मोर, लांडोर, घुबड वगैरे दिसत होते, पण वाघाला बघण्यासाठी सगळे उत्सुक होते. दुपारची वेळ होती. एक वाघ शांतपणे पाणवठ्याशी पहुडला होता. त्यालाही उकडत असावं कदाचित. आमच्यापासून अगदी 100-150 फुटावर होता तो. वाघाला इतक्या जवळून बघता येणं हे फार दुर्मिळ. वाघाचा रुबाब आणि दरारा काय असतो हे पहिल्यांदा समजलं. आनंद, आश्चर्य आणि अर्थातच भीतीही होती. सगळे टक लावून त्या वाघाकडे पाहत होते,
पण काहीतरी आवाज झाला, त्यामुळे वाघ उठून त्याच्या थाटात जंगलात आत निघून गेला. नंतर वाटेत एक सांबर पाणी पिताना दिसलं, पण समोर बस येऊन थांबली तसं ते सावध झालं आणि मागच्या गाड्यांचे हॉर्न वाजले की दचकतही होतं. सर्वप्रथम चामुंडेश्वरी मंदिर पाहिलं. इथे महिषासुराचा पुतळा आहे. त्याचं राज्य इथे होतं म्हणे. त्यावरूनच या गावाला नाव पडलंय म्हैसूर. इथे एक अतिशय आगळी वेगळी गोष्ट आहे, ते म्हणजे सँड म्युझियम. वाळूपासून बनवलेली कितीतरी सुंदर शिल्प, याची कल्पनाही केली नव्हती. सिल्क साड्यांची खरेदी झाली आणि मग अर्थातच म्हैसूरचं मुख्य आकर्षण राजवाडा पाहिला. अतिशय मोठा, प्रशस्त, दिव्यांनी लखलखणारा असा. यानंतर चुकूनही चुकवू नये असं म्हैसूरचं प्राणी संग्रहालय. हे बघायला 3-3.5 तास सहजपणे लागतात. वेगवेगळ्या देशातून आणलेले लहान मोठे पक्षी, साप, माकडांच्या 7-8 जाती, हत्ती, झेब्रा, वाघ, सिंह, बिबळ्या, हरिण, सांबर, रानकुत्री, जिराफ, गवा, थोडक्यात काय तर लहानपणी गोष्टीत वाचलेले सगळे प्राणी बघायला मिळतात. जसं प्राण्यांचं तसं माशांचंही ॲक्वा वर्ल्ड इथे शेजारी आहे. हा स्टारफिश खरा आहे की खोटा यावर बरीच चर्चा आम्ही केली. बोटाच्या पेरा इतके छोटे मासे, इथपासून ते हातभर लांब आणि जाडजूड मोठे सगळ्या प्रकारचे मासे इथे आहेत. लहान मुलंच काय तर मोठी माणसंही हे बघून हरकून जातात. डोंगर, झाडी, दाट जंगलं, प्राणी यांच्या सहवासातले हे दिवस आणि ट्रिप संपूच नाहीये असं फार वाटत होतं. पण केव्हा तरी परत जावं लागणारच. त्यामुळे परतीच्या प्रवासात मी शांत होते. पण इतक्या सगळ्या आठवणी सोबत घेऊन जायच्या आणि नव्या उत्साहाने कामाला सुरुवात करायची हेही ठरवत होते.